श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, मानवी जीवन हे नात्यांच्या आधारावर उभं असतं. आपले आई वडील, बंधू भगिनी, पती पत्नी, मुलं अशी असंख्य नाती आयुष्याला दिशा देत असतात. या नात्यांमध्ये विश्वास, सन्मान आणि शुद्धतेची जपणूक झाली तर समाज निरोगी राहत असतोय. परंतु जेव्हा त्या नात्यांवर स्वार्थ, वासना, खोटेपणा आणि फसवेपणाचं सावट येतं ना, तेव्हा अनैतिक संबंध निर्माण होत असतात. श्रोते हो, अनैतिक संबंध ही केवळ दोन व्यक्तीमधली गोष्ट नसून तो समाजाच्या मूल्य व्यवस्थेला, संस्कारांना आणि घराघरातील विश्वासाला धक्का देणारा तो प्रसंग असतोय. श्रोते हो, यातून कुटुंब तुटत असतात, पिढ्या उद्ध्वस्त होत असतात आणि आयुष्यभराची प्रतिष्ठा एका क्षणाच्या मोहात हरवून बसत असते. समाजातील ही समस्या केवळ निंदा नालस्तीपुरती मर्यादित नाही, तर त्यावर चिंतन करणं, त्याची कारणं शोधणं आणि योग्य मार्गदर्शन करणं हे आवश्यक आहे. कारण जिथं संस्कार कमी असतात, जबाबदारी हरवलेली असते आणि नैतिकता ढासळलेली असते, तिथंच अनैतिक संबंध उगम पावत असतात. म्हणूनच श्रोते हो, या विषयाकडं केवळ निषेधानं नव्हे तर सुधारणा आणि आत्मजागरूकतेच्या दृष्टिकोनातून आपण पाहणं महत्वाचं ठरत असतंय. आणि म्हणूनच आज याच विषयावरती काही सुविचार घेऊन आलोय. श्रोते हो, हे सुविचार आवडले तर यातील नक्की घ्या आणि जर नाही आवडले तर तिथं सोडून द्या. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. अनैतिक संबंधाचा शेवट एक इशारा आहे. चुकीच्या वाटेवर घेतलेलं एक पाऊल संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतं. जे प्रेम पवित्र नाही ते नेहमी नाश घडवतं. अनैतिक नात्याने हे सिद्ध केलंय. अनैतिक नात्यांचा शेवट म्हणजे नेहमी शंका या भूतानं खाल्लेलं आयुष्य. अनैतिक संबंधातून मिळणारी सुखाची चव ही अल्पकाळ टिकते, पण त्यातून निर्माण झालेली कटुता आयुष्यभर सोबत राहते. क्षणिक वासनेवर उभं राहिलेलं नातं कधीच दीर्घकाळ टिकत नाही. त्याच्या शेवटी नेहमी तुटलेलं मन दिसतं. अनैतिक नात्यांचा शेवट म्हणजे आत्म्याचा नाश आणि आयुष्याचा पराभव. गुपचूप ठेवलेलं पाप म्हणजे अनैतिक संबंध. ते उघड झाल्यावर व्यक्तीला स्वतःच्या सावलीपासूनही भीती वाटायला लागते. अनैतिक नात्याचा शेवट हा नेहमी सामाजिक अपमान असतोय, मानसिक ताण असतोय आणि आत्मिक रिकामेपणानं होतो. जे नातं सत्य, विश्वास आणि जबाबदारीवर उभं नसतं ते कधीही सुखकर शेवटाला पोहोचू शकत नाही. अनैतिक संबंधातून जन्माला येणारी वेदना फक्त त्या दोघांनाच नाही तर निरापराध मुलांनाही भोगावी लागते. मनाला भुरळ घालणारं नातं जर चुकीच्या मार्गाने सुरू झालं तर त्याचा शेवट योग्य कधीच होऊ शकत नाही. अनैतिक नातं हे चोरलेल्या आनंदासारखं असतं. क्षणिक सुख पण आयुष्यभराचा त्रास. मोहानं जोडलेलं अनैतिक संबंध ज्वालेसारखे असतात. जळताना आकर्षक दिसतात, पण शेवटी राखच उरते. अनैतिक नात्यांचा शेवट अनेकदा दोन लोकांचाच नव्हे तर दोन कुटुंबाचा नाश करून जातो. ज्यांनी अनैतिक संबंधातून सुख शोधलं
ते शेवटी शांतता आणि प्रतिष्ठा दोन्ही गमावून बसतात. एक चूक क्षणभर मोहात पाडते, पण त्यातून जन्मलेले अनैतिक नाते संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. अनैतिक संबंधाचा शेवट नेहमी विश्वासघात या शब्दानं होतो. शुद्ध नाती आयुष्य समृद्ध करतात, अनैतिक नाती मात्र आयुष्य उद्ध्वस्त करतात. अनैतिक नातं म्हणजे विषारी दारू, जितकी प्याल तितकं नाश ओढावतो, शेवटी मृत्यूच ठरतो. सत्यप्रेम लपवण्याची गरज नसते, पण अनैतिक संबंध कायम लपवावे लागतात, म्हणून त्यांचा शेवट नेहमी शंकेच्या जाळ्यात होतो. अनैतिक नातं हे सुरुवातीला गुलाबासारखं दिसतं, पण हळूहळू त्याचे काटे आयुष्याला रक्ताळून टाकतात. अनैतिक संबंध नेहमी स्वार्थावर उभे राहतात. एकदा का स्वार्थ संपला की त्यांचं आयुष्यही संपतं. गुपित ठेवलेला अनैतिक संबंध शेवटी इतका मोठा होतो की त्याला झाकणं अशक्य होतं आणि त्याच्याच ओझ्यानं तो नाशाला जातो. अनैतिक नात्यांचा प्रत्येक दिवस जणू मृत्यूच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल असतो, कारण शेवटी त्यात आयुष्याचे सर्व आनंद हे नष्ट होतात. प्रेम शुद्ध असतं, पण जेव्हा ते लालसेतून जन्मतं तेव्हा ते अनैतिक ठरतं, आणि अशा प्रेमाचा शेवट नेहमी तिरस्कारानं होतो. अनैतिक संबंध कधी सुख देतात असं वाटलं तरी त्यांच्या शेवटी फक्त तुटलेली घरं, दुःखी मुलं आणि कलंकित चेहरे दिसतात. क्षणिक मोहानं जुळलेले अनैतिक नाते आयुष्यभराची शांतता हिरावून नेते, आणि शेवटी फक्त पश्चाताप हातात उरतो. अंधारात लपलेलं पाप हे कधीच कायमचं झाकलं जात नाही. अनैतिक नात्यांचा शेवट नेहमी समाजासमोर उघड्या पडलेल्या सत्यानं होतो. जगातलं कोणतंही नातं हे खरं टिकत नाही जेव्हा त्याची मुळं प्रामाणिकपणात नसतात. अनैतिक संबंधाचं झाड फुललं तरी त्याचं फळ हे नेहमी कडूच निघतं. अनैतिक संबंधाचा प्रारंभ नेहमी गोड बोलानी होतो, पण शेवट नेहमी अश्रूनी, तुटलेल्या विश्वासानं आणि आयुष्यभराच्या जखमानी होतो.